झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई महापालिकेतील कंत्राटदार जनतेच्या पैशांची कशी लूट करतात हे लपून राहिलेलं नाही। झी 24 प्रकारे महापालिकेचे पैसे लुटतात ते आम्ही आपल्या समोर मांडणार आहोत। मुंबई महापालिकेतर्फे आर मध्य प्रभागात कचऱ्याचे डबे ठेवण्यासाठी प्लॅटफॉर्म बांधण्याचं काम कंत्राटदारांना दिलं गेलं। बोरिवली आणि दहिसर विभागात अशा प्रकारचे 98 प्लॅटफॉर्म बांधायचे होते। मात्र हे काम प्रत्यक्षात झालं का? झी 24 तासच्या टीमनं अशा काही जागांना भेट दिली तेव्हा धक्कादायक बाब समोर आली। रोशन नगर बोरिवली इथल्या या कचरा कुंड्या बघा। कुंड्यांखाली प्लॅटफॉर्म बांधलेला नाही, मात्र महापालिकेनं कागदावरच इथं प्लॅटफॉर्म बांधल्याचं मान्य करून कंत्राटदाराला पैसेही अदा केले। तीच स्थिती सोडावाला लेन बोरिवली इथल्या टोमॅटो मार्केट जवळची सुद्धा। कचरा कुंड्या दिसतायत, मात्र प्लॅटफॉर्म कुठे आहे? इथंही प्लॅटफॉर्म न बांधताच कंत्राटदारानं अधिकाऱ्यांच्या संगनमतानं पैसे उकळले। गोविंदनगर येथील मोहन सोसायटी, देविदास क्रॉस लेन येथील मंगलमूर्ती सोसायटी, देविदास लेन येथील वैशाली बिल्डिंग, एक्सर डोंगरी येथील बोरगे रोड, एक्सर कोळीवाडा ही 7 ठिकाणं केवळ प्रातिनिधिक आहेत। कुठंच प्रत्यक्ष प्लॅटफॉर्मचं काम न करताच कंत्राटदाराला अधिकाऱ्यांनी पैसे दिले। हार्डली 5 ठिकाणी त्यांनी प्लॅटफॉर्म केलेले आहेत, बाकी 90 ठिकाणी केलेलेच नाही। आणि मला जी माहिती देण्यात आलेली आहे ती 7 लाख रुपये मंजूर झालेले आहे म्हणून, पण खरे पाहता 50 लाखाच्या आसपास फंड मंजूर झालेला आहे। कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि अधिकारी आहेत महापालिकेचे, ते सांगत होते की वेळेवर हे तुम्ही काय करू नका, काय तुम्ही कितीही केलं तरी आम्ही वरच्या लेवलला सगळं मॅनेज करून घेतो म्हणून। कचरा रस्त्यावर येऊ नये, कचऱ्यांच्या डब्याखाली चिखल होऊ नये, कर्मचाऱ्यांना कचरा उचलायला मदत व्हावी यासाठी हे प्लॅटफॉर्म बांधले जातात। मात्र प्रत्यक्षात हे प्लॅटफॉर्म बांधले गेलेच नाहीत। रहिवाशांनाही अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म महापालिकेतर्फे बांधले जातात याची कल्पना नाही। मला नाहीये, पण इकडचे स्थानिक जे लोक आहेत, इकडचे नाही अजूनही कुठचे, त्यांनाही माहिती नसेल की हे कचऱ्यासाठी काही प्लॅटफॉर्मसाठी निधी पास झालाय किंवा काय, कचरा टाकायसाठी काय प्लॅटफॉर्म बनवणार आहेत किंवा नाही हेही लोकांना माहिती नसेल। महापालिकेनं एका प्लॅटफॉर्म मागं 50,000 रुपये याप्रमाणे 98 प्लॅटफॉर्मचे 49 लाख रुपये कंत्राटदारांना वाटलेत। पण प्रत्यक्षात काम न करताच कंत्राटदारांना पैसे वाटून अधिकाऱ्यांनी महापालिकेची लूट चालवली आहे। विशेष म्हणजे या भागातील नगरसेवकही याकडे लक्ष देत नाहीत, कारण दरवर्षी अशा प्रकारे हे प्लॅटफॉर्म बांधायचं काम नगरसेवकच सुचवतात आणि प्रत्यक्षात काम न होताच पैसे दिले जातात। केवळ बोरिवली दहिसर भागातच नव्हे तर संपूर्ण मुंबईत अशा प्रकारे कंत्राटदारांकडून महापालिकेची लूट सुरू असण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेमध्ये अशी कितीतरी कामं असतील ज्याची कल्पना केवळ अधिकारी आणि कंत्राटदारांना असते, आणि या कामातूनच महापालिकेला लुटण्याचं काम या दोघांकडूनही सुरू होतं। कंत्राटदारांची लॉबी मुंबई महापालिकेत किती धुमाकूळ घालते त्याचं एक साधंसं उदाहरण म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह दीपक भातुसे, झी 24 तास मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।